बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मुंबईसह देशभर विमानतळावर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। पायलटची कमी संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द केल्याचं स्पष्टीकरण इंडिगो कंपनीकडून देण्यात आलंय। तर अनेक विमानांनी 3 ते 8 तास उशिरा उड्डाण भरल्याचं समोर आलंय। प्रवाशांचे बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची वेळ आली आहे। आज सकाळी 7:30 वाजेपर्यंत इंडिगोनं 35 इनकमिंग फ्लाइट्स रद्द केल्यात आणि 33 आउटगोइंग फ्लाइट रद्द केलेल्या आहेत। जैसलमेर से दिल्ली की फ्लाइट इन्होंने 4 घंटा लेट कर दी। यहाँ पे आए, यहाँ पे इनसे हम लोगों ने बताया तो इन्होंने हमको 5:30 बजे की फ्लाइट दी। उसके बाद होटल अकोमोडेशन का कोई पता नहीं है। उसके बाद अब इनसे हम लोग सिंपल सी चीज कह रहे हैं कि एटलीस्ट हमारा बैगेज तो लौटा दो। तो ये मेरे से वो सीनियर लेडी क्या कह रही है कि बैगेज उनको मिल नहीं रहा है। They can't find our baggage, so they will deliver it to लखनऊ। दिल्ली से लखनऊ। अब यहाँ पे 400 लोग हैं, 400 के 800 बैगेजेस होंगे और वो 800 बैगेज लखनऊ, दिल्ली, जहाँ जहाँ लोग हैं वहाँ पहुँचाएंगे। ऐसा पॉसिबल? Up starting point by 5 hours. We reached over here and now we cannot find our luggage and we are not getting any correct answer from anybody. सुबह से खड़े हैं, ये बोल रहे हैं कि 2500 बैगेज मिसप्लेस है। हाँ। और सुबह से बैगेज मिलने के लिए रेडी नहीं है, कोई आंसर देने के लिए नहीं। ओनली ड्यूटी पे स्टाफ है 2 या 3, बाकी कोई किसी की रेस्पॉन्सिबिलिटी नहीं है। तांत्रिक कारणामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या 200 पेक्षा जास्त फ्लाइट रद्द केल्यामुळे प्रवासी त्रस्त झालेत। अनेक विमानतळांवर हे प्रवासी अडकून पडलेत। दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद या विमानतळावर प्रवाशांची मोठी कुचंबना झाली आहे। दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अनेक तासांपासून प्रवासी आपल्या विमानांची वाट पाहत विमानतळावर बसलेत। पुढची बातमी। इंडिगोच्या फ्लाइट अचानक रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत। याची गंभीर दखल DGCAनं घेतलेली आहे। इंडिगो अधिकाऱ्यांना या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण DGCAनं मागितलेलं आहे। अचानक अशी स्थिती का निर्माण झाली असा सवाल त्यांनी केलाय। ही अव्यवस्था दूर करण्यासाठी इंडिगो नेमकी काय पावलं उचलतंय असाही प्रश्न DGCAनं केलाय। तर आपण पाहतोय देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द झालेली आहेत आणि त्याची DGCAनं गंभीर दखल झाली आहे प्रवाशांमध्ये। त्यामुळे नाराजी पसरलेली आहे। प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय। अनेकांचे लगेज हरवलेले आहेत आणि बरेच जण विमानतळावर तात्काळ उभे असल्याचं किंवा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। DGCAनं या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे। इंडिगोच्या फ्लाइट अचानक रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। अचानक अशी स्थिती का निर्माण झाली असा सवाल DGCAनं केलाय। या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे।